हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला तर सुरुवात केली आणि आजचा डेली रुटीनचा ब्लॉग जो आहे तो आजपासून कंटिन्यू होईल। तर आजचा जो हा ब्लॉग आहे तर दिवसभराचा तुम्हाला बघायला भेटेल। तर आता मी किचन मध्ये स्वयंपाक बनवते। तर आज स्वयंपाकामध्ये स्पेशल काय आहे जेवणामध्ये तुम्हाला सांगते, सांगण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला दाखवतेच की आज मी काय बनवले ते। आणि आज जे मी बनवले ते 2 महिन्यानंतर बनवले, कारण मध्ये मध्ये उपवास चालू होते आणि त्याच्यानंतर मग मी बनवलंच नाही। मग माझ्यामुळे मुलांना पण खायला भेटलं नाही आणि त्यांना पण खायला भेटलं नाही, कारण घरात नाही बनवलं तर मुलं खाणार कसे। त्याच्यामुळे आज खूप दिवसानंतर बनवलेलं आहे। काय बनवलं? चिकन। म्हणजे बनवायला चालू आहे, अजून झालेलं नाहीये। तर फोडणी वगैरे दिली आणि स्लो गॅसवर ठेवले, थोडंसं तेल वगैरे सुटेल, नंतर पाणी वगैरे टाकायचं बाकी आहे अजून। तर चपात्या पण करायच्या आणि भात पण करायचा आहे। तर 3 वाजता आरोही येईल, त्याच्या अगोदर सगळा स्वयंपाक वगैरे माझा म्हणजे झालाच पाहिजे। तर गावावरून आले, खूप मजा केली गावी, खरंच खूप 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 भारी वाटलं गावी गेल्यावर। मी इमॅजिकला खूप मजा केली। तर हिने इमॅजिकला मजा केली, आम्ही गावी मजा केली। तर गावावर येऊन तर 2-3 दिवस झाले, तुम्हाला माहीतच आहे। प्लस लाईटीचा प्रॉब्लेम झाला इथं आल्याच्यानंतर, मग लाईटीचं ते सगळं करून घेतलं। काल परत लाईट आली आणि आता जेवण बनवते। तर आज पण मी चिकन नव्हते बनवणार, पण झालं असं की मुलं सारखंच बोलायला मम्मी बनव बनव बनव। मग म्हटलं की चला आपल्याला साठी नाही पण आपल्याला मुलांसाठी बनवायचं। म्हटलं तिथे काय म्हणून मी बघत होती, मला वाटलं काय तिथं म्हणून मी बघत होते। काय चाललं मग तन्मय? मजा आली काय तुला? कोण आवडलं तुला जास्त? काका आवडले, बबलू काका का आजी आजोबा? बरं, आजीपेक्षा आजोबापेक्षा जास्त कोण आवडलं? दोघं। एक सांग की। दोघं आवडले जास्त, सगळ्यात जास्त आजी आवडली का आजोबा आवडले? लय अगाव आहे तू, एक बोलणारच नाही, दोघं बोला। आणि बबलू काका नाही आवडले? बबलू काका आता बबलू काकाचं लग्न आहे आपल्या, जा येणार नाही लग्नात? घोड्यावर बसायचं का नाही तुला बबलू काका सोबत? इकडे बघ, बबलू काका सोबत घोड्यावर बसायचं का नाही बसायचं? पोरगं माझं घोड्यावर बसणार आहे। आता धीराचं लग्न आहे ना, म्हणजे साखरपुडा वगैरे आहे अगोदर, त्याच्यानंतर लग्नाला टाईम आहे, बराच टाईम आहे। तर त्याच्या अगोदर आहे साखरपुडा। तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे मे मध्ये बहुतेक मे मध्येच। तर त्याच्यासाठी पुन्हा गावी जायचंय। गावी म्हणजे बघूया आता, म्हणजे तारीख अजून फिक्स नाहीये, त्याच्यामुळे काय माहित नाही किती तारीख काय वगैरे। पण आता आरोहीला सुट्ट्या लागतात 8 तारखेपासून। मग मी असं विचार करते की पिंकीकडे जावं पुण्याला म्हणून 2-3 दिवस, कारण सुट्ट्या लागल्याच्या नंतर मुलांना तसं। आणि ह्या वेळेस गावी जायचं नाहीये। आणि काय चालू? आणि तनिष्काने हा टी-शर्ट इमॅजिकला जाताना घेतलेला। तर चिकन मी ठेवलंय तिकडे। इकडे बघा किचनवरती पसारा आहे, हा कचरा ह्याच्यामध्ये म्हणा। आणि हे साफ करून वगैरे पीठ मळायचंय। आणि मी इकडे चिकन ठेवलेलं आहे, तर चिकन तुम्हाला दाखवते। अजून शिजलेलं नाहीये, त्यामध्ये पाणी पण टाकलेलं नाही, स्लो गॅसवर ठेवलंय, मी दाखवते। काय रे? भाकरी बनवली नाही चपाती। हे बघा ते चिकन, तर ह्याला मीठ मसाला वगैरे टाकून ठेवले। थोडा वेळ म्हटलं की स्लो गॅसवर ठेवते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी टाकते, पाणी गरम करायला लागेल त्याच्या अगोदर। तर कोथिंबीर वगैरे बारीक करून, खोबरं हे सगळंच टाकलं ना। तर असं थोडा वेळ ठेवते असंच आणि त्याच्यानंतर पाणी टाकते। मग कसं झालं, सुटतं की ना तोंडाला पाणी? खूप दिवस झाले, खूप दिवस झाले म्हणजे माझ्यामुळे मी उपवास करत होती। तर कुठले उपवास काय हे तुम्हाला नंतर सांगेल। त्याच्यामुळे मुलांना पण खायला भेटलं नाही। आणि कसं बाहेर जाता म्हणजे बाहेर जातो, गेल्यावर खातो वगैरे, पण मुलं बाहेर जाणार कुठे? मी नसल्यावर मुलं पण बाहेर जात नाही आणि ह्यांनी पण खाल्लं नाही, मुलांनी पण नाही। मला तर काय उपवास असल्यामुळे नाहीच नाही म्हणा। म्हणून मग आज मी स्पेशल मुलांसाठी चिकन बनवलंय। म्हटलं की नको, आपलं तर आहेच रोजचं, तर असू दे मुलांचं।
तर केसांना ना थोडासा काय बोलतात हेअर वॉश वगैरे लावायचं होतं. केस खूपच खराब झाले 2-3 दिवसामध्ये, त्याच्यामुळे म्हटलं होतं की लावून वगैरे घेते, पण आता टाइम नाही आहे त्याच्यामुळे ते राहिले. तर आता उद्या किंवा परवा बघूया, कारण उद्या तसंही चिकन आज खाल्ल्याच्या नंतर हेअर वॉश करायचंच आहे, तर म्हटलं उद्याच लावून घेते. ठीक आहे, तर चला आता मी पीठ वगैरे मळून घेते आणि त्याच्यानंतरच तुम्हाला भेटते, कारण खूप सगळी कामं आहेत. अजून फरशी पुसायची आहे, भांडे घासायचे, स्वयंपाक, चपात्याला सगळ्यात जास्त मला चपात्या करायचा खूप कंटाळा येतो माहिती, कारण चपात्या करायचं मला पीठ मळा रे, परत त्याला लाटा रे, अगोदर आतमधून तेल लावा, नंतर बाहेरून तेल लावा, नंतर भाजा. चपात्या करायचं कंटाळा येतो. बाकी म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की चपात्या करायचं मला कंटाळा येतो. काय काय सांग की नीट. काय झालं याला, काय मग बोल. हा काय म्हणते मला कळलंच नाही. तो केलं मी, बाकी मला समजत नाही तू काय, मला समजत नाही तू काय म्हणला तर नाही खरं. अच्छा दीदीनं तू दीदीला असं केलं. अच्छा ठीक आहे, चला आता घेते पीठ वगैरे म्हणून. त्याच्यानंतर खूप काम आहेत, कपडे वगैरे टाकायचे आहेत. सो तुम्हाला नंतर भेटते थोड्या वेळाने. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, आवडला असेल तर लाईक तर नक्कीच करा. मग इकडे बसलाय अभ्यास करत होता, पप्पा आले ते पप्पा जवळ बसलाय. इकडे तन्मय अभ्यास करतोय आणि तनिष्का जी आहे ती इकडे तिचे बुक वगैरे नीट ठेवले तिने, कारण तिला आता उद्यापासून स्कूलमध्ये जायचंय. आणि हे कपडे जे आहेत हे बघा, हे वाळत घालायचे, कारण कपडे वाळत टाकलेले नाहीत. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली, तर हे जे आहे ना ते पहिलं मॉप जे आहे ना ते खराब झालं, त्याच्यामुळे हे बघा हे मॉप आणलंय मी नवीन. आणि हे असलं भारी आहे ना, आणि फरशी खरंच लय भारी निघते. भारी पण निघतं. आणि हे जास्त असं जाड आहे ना, हे जास्त आहे, ह्याला काय बोलतात हे, तर हे जास्त आहे त्याच्यामुळे ना चांगली निघते फरशी आहे ना तर अरू. आणि मॅडम आमच्या स्कूलमधून आल्यात, पण अजून युनिफॉर्म काढलेला नाही आहे. तर कधी काढणार आहे माहीत नाही, कधी काढायचं आहे. खिडकी दाखव की एकदा, की दाखव खिडकी दाखव की. अरे हां ई कर लवकर कर की, नाही करणार. आणि तुम्हाला सांगू गॅलरीमध्ये ना कचरा बघा किती झालाय. अशामध्ये ना साफसफाई केलीच नाही, मध्ये पण मी गावी जायच्या अगोदर केलेली, त्याच्यानंतर कचरा. आणि ही पोरं काय करतात माहिती आहे, खेळतात आणि कचरा इथंच टाकून ठेवतात. खेळतात कचरा इथंच टाकून ठेवतात. त्याच्यामुळे आता आज नाही, पण उद्या ना मात्र नक्की साफसफाई करायला लागेल या ग्रिलची. हां बोला. माझं हे कुठे ट्युशन आलीनं होमवर्क काय दिलंय, काय तर सांगितलेलं ना, पण होमवर्क थोडी आता रिव्हिजन पेपर शिकवणार ना, रिव्हिजन शिकवणार. हां जेवण वगैरे झालं आणि जेवण झालं आणि भांडे घासायचे बाकी आहेत, तर म्हटलं आता भांडे वगैरे घासून घेते. त्याच्या अगोदर काय तर आज त्यांनी आरोहीचं कम्प्युटर एक्झाम होती आरोहीची आज, तर मॅडम बोलते चांगलं गेलं म्हणून. आता रिझल्ट आल्याशिवाय काही कळणार नाहीये. तर 8 तारखेपासून आरोही जी आहे ती एकदम फ्री होणार आहे. ट्युशन नाही, स्कूल नाही, काय नाही बाबा. 1-2 महिने परत 1-1.5 महिना सुट्टी, 1 ते 1.5 महिना परत सुट्टी ट्युशनला वगैरे. त्याच्यानंतर परत डेली रुटीन चालू, ट्युशन, स्कूल, परत एक्झाम. हां परत मागच्या वेळी बरे मार्क आले होते आरोहीला, चांगले मार्क आले होते. आता यावेळेस काय होतंय काय माहिती. खिडकी दिसली रे, आरोहीची खिडकी दिसली, दाखव काय. आपण हाताने करतो तेव्हा नाही होत, हाताने करतो तेव्हा नाही. हे असं हां हे टच लाईट पूर्ण तुटलेली आहे, ते तन्मयने तोडली सगळी. आणि त्याच्यानंतर हे आहे ना हे, तर हे इथं असं टच करायचं तर लगेच लाईट लागते. दिसलं हां
काय तर ठीक आहे, चला भांडे घासायचे, फरशी पुसायचे आणि फरशी मी आता ना तनिष्काला पुसायला लागणार आहे. तू पुसते उशीर झाला ना कामाला, म्हणून तनिष्काला सांगणार आहे. तनिष्का आजच्या दिवस पुसतील ना, उद्यापासून तर तुझी स्कूलमध्ये जाणार आहे ना. तर तनिष्काची शाळा जी आहे ना तर 1 तारखेपासूनच चालू झाली, पण 2 दिवस सुट्टी झाली त्याची. पहिल्या दिवशी तर काय पहिलाच दिवस होता त्याच्यामुळे ती उठलीच नाही. दुसऱ्या दिवशी लाईटचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ती झोपलीच नाही, आणि म्हणजे रात्रभर झोपलीच नाही. तर सकाळी झोपलेलं, म्हटलं आजचे दिवस राहू द्यायचं. आणि काल तर काय तिला सुट्टीच होती, त्याच्यामुळे काल तर तिला सुट्टी होती त्याच्यामुळे ती गेलीच नाही. आणि काल नाही आज आज सुट्टी होती. काल आणि परवा स्कूल होते, म्हणजे तर त्याच्यानंतर ती 1 दिवस सुट्टी झाली फक्त त्याची. 1 का 2 दिवस का 3 दिवस 3 दिवस सुट्टी झाली होती. 3 दिवस सुट्टी झाली आहे. आणि आता आज तर सुट्टीच होती. आता उद्या स्कूल आहे, तर नोटबुक वगैरे आणायचे बाकी आहेत, ते आणायचंय. इंग्लिश स्कूल व्हेरी गुड. तर माझा अभ्यास चालू आहे. ठीक आहे, चला भांडे घासून घेते. तनिष्काला फरशी पुसायला लावते. माझे भांडे माझे जे आहेत ना ते लवकर होतील, कारण मला ना झोप लागल्यासारखं व्हायला. मग थोडा वेळ मी झोपेल. आणि युनिफॉर्म काढ ना, घाल दुसरा ड्रेस. देऊ का? देऊ काढून ठेवलेलं होतं ना कुठे. ठीक आहे, चला. आणि एवढे सगळे कपडे मोबाईल पुढे जाता. तर हे बघा, हे कपडे सगळे वाळत घालायचे आहेत, आणि कपडे वाळत घालायचा आणि पीठ मळून चपात्या करायच्या. या 2 गोष्टीचा मला लय कंटाळा येतो. पीठ मळल्याला कोणी दिलं ना इथं मळून, मग चपात्या मी करू शकते पटपट. पण ते पीठ मळून चपात्या करायला लय कंटाळा येतो यार. हा ना. चालेल, चला घेते भांडे घासून. आता दात पडकीच झाली पोरे, दात पडकीच झाली तू. आता दात पडकी आरोई. दात पडकी आरोई. लहानपणी दात पडतच असतात, नवीन येतात, दुधाचे दात पडत असतात, त्याच्यानंतर मग ते नवीन दात येतात. कशाचे? खडा म्हणजे पॅक्ट दात. हा, म्हणजे कसले दात येतात? पॅक्ट दात. पॅक्ट दात नाही, एकदम शक्तिमान दात. आता आरोईला शक्तिमान दात येणार आहे. हे बघा, हवाला आला शक्तिमान दात. आता शक्तिमान दात येणार आहे आरोईला. बाबा, आरोईला शक्तिमान दात आला, पण 1 आलाय, अजून 1 येणार आहे. 2. हा, ठीक आहे बाबा. चला त्या गोष्टीवर घेते भांडे घासून, आणि नंतर तुम्हाला भेटते आरामात. तर आता माझं काम वगैरे झालेलं आहे, आणि तनिष्काला सांगून लावलं मी फरशी पुसायला. हे बघा, किचन मध्ये पण सगळं झालंय, भांडे वगैरे झाले, किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं. इकडे पण तनिष्काने सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे. तनिष्का मॅडम, थँक्यू सो मच. आणि इकडे पण सगळं झालंय, आता सगळंच झालंय. पूजा वगैरे तर सकाळीच केलेली, दिवा वगैरे लावलेला, कारण चिकन बनवायचं होतं, चिकन खायचं होतं, त्याच्यामुळे पूजा सकाळीच केलेली. तर हे बघा, हे तन्मय आणि आरोही इकडे खेळतात. हां मॅडम, ट्युशनला जायचं आहे, थोडा वेळ झोपायचं असलं झोप, ट्युशनला जायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणी टाकल्या काडी पिटीतल्या काड्या? हां, काय आहे इथं? काय जागा आहे ही? अरे असं नाही करायचं तन्मय. हां, तूच टाकलं, तुझंच काम आहे. मी काल तुझ्याच हातात काड्या बघितलेल्या खोट्या. पण असं कुठे पण काही पण नाही टाकायचं, फटके खाणार बघ परत, समजलं का? काढ, तूच काढ, चल उठ तूच काढ, उठ लवकर. पनिशमेंट नाही, असंच करणार. उठ, तूच काढ त्या काड्या, उठ पटकन. कोणी सांगितलं टाकायला? काही पण कुठली पण वस्तू जागच्या जागेवर ठेवायची. हां, असं करायचं ना कधी. हां, बरं मॅडम, ओके. काय पहिल्यांदा आहे ना असं केलं, आता हा असा कधीच करत नाही. आणि तो एसीचा रिमोट त्यांनी त्याच्यात ठेवला त्या झाडामध्ये.
ठीक आहे. थोडंसं ना पडते यार, झोपल्याला जरा बरं वाटतं आणि ना भारी वाटतं जरा उठल्यावर. मी सहसा झोपतच नाही, पण झोपल्यानंतर थोडंसं छान वाटतं, बरं वाटतं. तर ठीक आहे, थोडंसं झोपते आता आणि मग तुम्हाला भेटते, चहा पिते मस्त